हाय, वेलकम टू जयाज किचन। हे बघा, रात्रीची बाजरीची भाकरी उरलेली आहे, त्यापासून मी आता आपल्याला एक पदार्थ बनवून दाखवणार आहे। ही पहा, रात्रीची बाजरीची भाकर आहे। हिला आपण अशी चुरून घेणार आहोत। तोपर्यंत याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊयात। हे पहा, इथे मी एक कांदा चिरलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडासा कढीपत्ता आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं 2-4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता आपण ही भाकर सर्व चुरून घेऊयात आणि मग नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, अशा पद्धतीने मी भाकर चुरून घेतलेली आहे। भाकर रात्री जर उरली ना की एका हवाबंद डब्यामध्ये आपण ती ठेवून द्यायची, म्हणजे ती भाकर जास्त कडक होणार नाही। आता ही भाकर बघा, मी रात्री हवाबंद डब्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे भाकर बघा अतिशय भाकरीचा चुरा एकदम नरम झालेला आहे। नाहीतर भाकर अशी कडक होते आणि मग भाकर चुरली जात नाही। मग विशेषतः त्यासाठी मग मिक्सरचा उपयोग करावा लागतो। हे पहा, एकदम अतिशय नरम बाजरीचा भुगा झालेला आहे। हे पाहू शकता आपण। हे बघा, आता इथे मी कढई तापायला लावलेली आहे, गॅस चालू केलेला आहे। तेल घालून घेऊ आपण। तेलामध्ये थोडं जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, मिरची टाकलेली आहे, हे पहा लसूण, पूर्वी गावी अशीच भाकर उरली की आई अशीच भुगा करून द्यायची। हो, आता आठवलं, याला नावच आहे बाजरीचा भुगा। बाजरीचा भुगा आमची आई आम्हाला सकाळी राहिलेल्या भाकरीचा अशा पद्धतीने बाजरीचा भुगा बनवून द्यायची आणि मग आम्ही खूप प्रेमाने खायचो। काहीतरी नवीन वाटल्यासारखं, काहीतरी नवीन बनवले असं वाटायचं। खूप छान, खूप छान। थोडीशी हळद घातलेली आहे। आपला कांदा चांगला परतून घेतलेला आहे, पाहू शकता। आता यामध्ये थोडंसं मीठ घालते। आता आपण बाजरीचा भुगा बनवलेला आहे तो घालून घेऊया कढईमध्ये आणि याला चांगलं एकत्र करून घेऊया। इतक्या वर्षांनी रेसिपी बनवली, खूप आनंद वाटला। आता खूप छान, आता आपण याला खाऊन घेऊया। खाण्याच्या आधी थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। आता कोथिंबीर आपल्याकडे आहे म्हणून आपण टाकलेली आहे। पूर्वी ताई असंच भुगा बनवून द्यायची, कांदा, मिरची, लसूण झाला
खा बाजरीचा भुगा. अशा तऱ्हेने आपला भुगा झालेला आहे. जर का तुमची भाकर कडक असेल तर आपण थोडंसं त्यावर पाणी शिंपडून झाकण ठेवू शकतो. 1-2 सेकंद झालं की मग गॅस बंद करायचा. आता आपण 2 सेकंदासाठी रेस्ट घेऊया आणि नंतर आपण सर्व करूया. चला आता आपण पाहूया. हे पहा, वाव, नाईस. बाजरीची भाकर थोडीशी काळपट दिसते, पण बघा भुगा बनवल्यावर ती खुलून निघाली आहे. वा वा वा. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये सर्व करूया. बापरे, किती गरम. वाव. अतिशय सुरेख झालेला आहे, अतिशय सुंदर झालेला आहे. चवीला पण एकदम तिखट असा भुगा तुम्ही पण करून पहा. बाजरीचा भुगा, बाजरीच्या भाकरीचा भुगा, आणि मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन युनिक रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी भुगा टेस्ट करते.